नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। सकाळची वेळ आहे आणि आता बघा सकाळचे 11:30च्या आसपासचं हे टायमिंग आहे। कामं घरातली सगळी आटोपलेली आहेत आणि आज की नाही मी ठरवलेलं आहे की मस्तपैकी असं छान बसायचं आणि निवांत अशा गप्पा मारायच्या तुमच्याबरोबर। तर काय होतं ना, कुकिंग पासून क्लिनिंग पासून आपल्या व्हिडिओची सुरुवात होत असते, नेहमीच किचन पासून होते। पण आज मी ठरवलं की मस्तपैकी छान निवांत बसायचं आणि गप्पा मारायच्या। तर गप्पा कशावर मारायच्या, तर मी माझ्या आयुष्यामध्ये काय काय बदल केलेले आहे, कुठलीही स्क्रिप्ट लिहिलेली नाही आहे, कुठलं प्लॅनिंग केलेलं नाही आहे की कुठला विषय बोलायचा आहे, काय बोलायचं आहे। एकदम साधा सिंपल असा व्हिडिओ आहे की जे की नाही का आपण म्हणजे दोन मैत्रिणी बसल्या की एकमेकींच्या अशा छान गप्पा चालू होतात, त्याच पद्धतीनं मला आज तुमच्याबरोबर गप्पा मारायच्या आहेत। तर आपण आहे ना दैनंदिन आयुष्य जगत असताना काय करत असतो ताईंनो, म्हणजे कुठल्या ना कुठल्या म्हणजे गोष्टींना नावं ठेवत असतो। तर व्यक्तीलाच नाही फक्त बघा, आपण काही पदार्थ एखादा केला आणि तो जर बिघडला तर त्या पदार्थांना नावं ठेवतो, किंवा व्यक्तींना तर नावं ठेवतो, पशुपक्षी, जनावरं, निसर्ग यांना देखील आपण नावं ठेवत असतो। काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची आपण ना म्हणजे अशी कमतरता शोधत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये। तर ना थोडासा आपला हा जो स्वभाव आहे ना त्यामध्ये बदल केला पाहिजे। तर नक्कीच तुम्ही तर म्हणजे नाही का, मी माझ्या स्वभावामध्ये बदल केलेला आहे म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर पहिलं ना आधी चा माझा जो स्वभाव आहे ना तो रागीट होता। आता थोडा बऱ्यापैकी राग जो आहे माझा तो शांत झालेला आहे। आता हा व्हिडिओ बघताना ना तुमचे दादा नक्कीच हसणार आहेत की म्हणजे कसं आहे, त्यांना असं वाटणारच नाही की मी माझ्या रागावर कंट्रोल केले, पण मला माहिती आहे की माझा राग जो आहे ना तो बऱ्यापैकी म्हणजे नाही का शांत झालेला आहे। तर एक छोटासा बदल मी माझ्या स्वभावामध्ये केलेला आहे, तर तो म्हणजे बघा, इतरांना नावं ठेवणं। आधी म्हणजे असा याचा अर्थ होत नाही की आधी मी नावं ठेवत होते, मुळातच माझा स्वभाव असा आहे की मला असं वाटतं, मी अशा मताची आहे की एखादा पक्षी असू द्या किंवा एखादं म्हणजे नैसर्गिक वातावरण असू द्या, आपण नेहमीच पाऊस आला की पावसाळ्यात म्हणतो कधी हा पावसाळा जातोय, ऊन पडलं की उन्हाळ्यात म्हणतो कधी हा उन्हाळा संपतोय। तर अशा सगळ्या गोष्टी आहेत ना, मानव म्हणजे म्हणजे कसं, माणूस ना अशांत आहे, कुठल्याही गोष्टींमध्ये त्याला समाधान नाही आहे। तर काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्यामध्ये आपण थोडा बदल केला पाहिजे। तर ह्या जर गोष्टींमध्ये आपण बदल केला ना नक्कीच आपण म्हणजे आपण सुखी होणार आहोत असं मला। आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथलं जेवण जेवलो तर आपल्याला ते आवडलं नाही की आपण लगेच बोलून दाखवत असतो। तर खरं तर आहे ना, माझं असं मत आहे की कुठल्याही व्यक्तीबद्दल वाईट बोलण्यापेक्षा, कुठल्याही व्यक्तीमध्ये बदल घडवून आणण्यापेक्षा आपण स्वतः बदललेलं कधीही चांगलं। कसं आहे ना माहिती आहे का, आपण कितीही प्रयत्न केले ना तर एखादा व्यक्ती त्याचा मूळ स्वभाव कधीच बदलवू शकत नाही। जसं म्हणजे इतरांच्या सांगण्यावरून आपल्यामध्ये बदल नाही घडू शकत ना, तसं आपण कोणामध्ये बदल नाही घडवू शकत। तर त्यामुळं काय करायचं, आपण थोडं आपल्याला स्वतःला बदलायचा प्रयत्न करायचा आहे। आता बदलायचं तरी काय, तर बघा ताईंनो, छोटासा असा स्वभावामध्ये बदल करायचा, म्हणजे नावं नाही इतरांना ठेवायची आणि त्यानंतर कोणाबद्दल वाईट नाही बोलायचं। अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या आपण फॉलो केल्या ना तर नक्कीच आपण दैनंदिन आयुष्यामध्ये आयुष्य जगत असताना रोजचं आयुष्य तर खूप सुखी होणार आहोत। आणि अशा व्यक्तींपासून पण लांब राहायचं की जे इतरांबद्दल वाईट बोलतात, इतरांबद्दल आपल्याला वाईट सांगतात। तर अशा गोष्टींपासून पण लांब राहायचं। एखाद्या व्यक्ती समोरून चालत आला आहे आणि आपल्याबद्दल म्हणजे आपल्याजवळ इतरांबद्दल वाईट बोलतोय, तर तिथल्या तिथंच लगेच विषय बदलायचा किंवा चांगल्या गोष्टी आपल्याकडच्या त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायचा। मग त्यांना लगेच कळतं क्विकली की नाही, ह्या व्यक्तीला इतरांबद्दल वाईट बोललेलं अजिबात आवडत नाही किंवा देवा शांत बस, इतरांबद्दल वाईट बोललेलं ह्या व्यक्तीला आवडत नाही। तर म्हणजे मग तो व्यक्ती काय करतो, समोरचा व्यक्ती तर पुढच्या वेळेला येताना तो व्यक्ती इतरांबद्दल आपल्याजवळ वाईट बोलत नाही। त्याला आपला स्वभाव एकदा माहिती झाला की इतरांबद्दल वाईट बोललेलं म्हणजे ह्या व्यक्तीला आवडत नाही, तर तो बोलणारही नाही पुढच्या वेळेला तुमच्याबरोबर इतरांबद्दल वाईट। आणि इतरांची नेगेटिव्हिटी म्हणजे जे काही त्यांचे वाईट गुण ऐकत बसताना तुम्ही, तर ती नेगेटिव्हिटी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे। आणि तुम्ही कसं दिवसभर सकारात्मक राहाल, दिवसभर नाही आयुष्यभर आपण सकारात्मक राहू, हा जर नियम आपण फॉलो केला तर, किंवा इतरांबद्दल वाईट बोलणं, वाईट ऐकणं टाळलं तर। हा एक पहिला मुद्दा झाला। आता दुसरा मुद्दा असा आहे की आपण काय करतो, तिरस्कार करतो।
एखादा पक्षी किंवा एखादा प्राणी काही जरी असं वाईट दिसलं तर आपण ना तिरस्कार करत असतो. एखाद्या व्यक्तीचा म्हणा राग करत असतो, तिरस्कार करत असतो. आपल्याला ती आवडत नाही, त्याचा स्वभाव आवडत नाही त्या व्यक्तीचा. तर काय करायचं, अशा व्यक्तींपासून थोडं लांब राहायचं जर तुम्हाला त्रास होत असेल तर. आणि काय करायचं, आनंदी राहण्यासाठी किंवा सकारात्मक राहण्यासाठी ना आपण काय करायचं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला सुरुवात करायची आहे. आनंदी राहण्यासाठी भरघोस पैसा असलाच पाहिजे असं नाहीये ताईंनो. छोटासा पक्षी आपल्याला दिसतो, तुमचे काय छंद असतील ते तुम्ही जोपासा. आजूबाजूला अनेक अशा गोष्टी असतात की त्या गोष्टींमध्ये आपण आनंद शोधू शकतो. तर तसं बघायला गेलं बघा, छोटे छोटे प्राणी पक्षी त्यांना बघून आपण आनंदी होत असतो. त्यानंतर आपला जो छंद आहे गाणे ऐकण्याचा किंवा लिहिण्याचा, वाचण्याचा, चांगले पिक्चर बघण्याचा, असे पिक्चर बघा किंवा असं काहीतरी वाचा की ते नेहमी प्रेरणादायी असेल किंवा आपल्याला प्रेरणा देणार असेल. तर अशा गोष्टी तुम्ही ऐकत चला, अशा गोष्टी तुम्ही वाचत चला. अशाच माणसांची संगत करा. संगत ही आयुष्यामध्ये खरंच खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला तुमचं कुटुंब, तुमचं भविष्य, तुमची फॅमिली जर घडवायची असेल चांगल्या पद्धतीनं, तुमच्या मुलांना चांगले विचार द्यायचे असतील, मोठा कोणाचा तरी काहीतरी आदर्श द्यायचा असेल, तर तुम्ही चांगल्या गोष्टी, चांगली पुस्तकं, चांगल्या मूव्हीज बघणं, हे सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. एक चांगली लाईफस्टाईल जगली पाहिजे. रोजचं रुटीन तर मी तुमच्याबरोबर माझं शेअर करत असते, पण हे मी माझे सिक्रेट जे आहेत की जे मी माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये म्हणजे मी जगते ते तुमच्याबरोबर शेअर करते की मी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करते. एकतर तुम्ही जर म्हणजे नाही का, आता जवळ म्हणजे जवळ कोण जर मैत्रीण माझी जवळची बघत असेल ना, त्यांना माहिती असेल इतरांबद्दल मी अजिबात वाईट बोलत नाही. पाठीमागे बोलायचं तर सोडूनच द्या, तोंडावर बोलायचं नाही, पाठीमागे बोलायचं नाही, बोलायचंच नाही. कारण आपण एवढं रोजच्या आयुष्यामध्ये आपली देवपूजा करत असतो, सगळ्या चांगल्या गोष्टी करत असतो, सगळं चांगलं चांगलं करत असतो आणि एकाच गोष्टीमुळं आपलं जे काही पुण्य आहे ते सगळं वायाला जातं. आता पाप पुण्यावर कोणाचा विश्वास असतो नसतो मला माहिती नाही, पण माझा विश्वास आहे की आपण एखादी गोष्ट म्हणजे 1000 गोष्टी चांगल्या करून एक गोष्ट जर आपण अशी केली तर अर्थातच आपलं पुण्याचं पारडं जे आहे तर ते एकदम म्हणजे मोकळं होणार आहे आणि पापाचं जे पारडं आहे ते जड होणार आहे. तर अशा सगळ्या गोष्टी असतात. तर मी हे नियम जे आहे तर ते मी आयुष्यामध्ये फॉलो करते. त्यानंतर निसर्गप्रेमी आहे. मला निसर्गामध्ये खूप म्हणजे आवडतं सगळं बघणं करणं. त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भरपूर आनंद मिळतो, तर तिकडं मी आनंद शोधत असते. आनंदी राहण्यासाठी मी तुम्हाला खूप वेळा सांगितले, माझ्या ब्लॉग्समधूनही डेली ब्लॉग्समधूनही उदाहरणंसुद्धा दिलेली आहेत की आनंदी राहण्यासाठी पैशाची गरज नसते. ह्या सगळ्या गोष्टी, तर हे छोटे छोटे बदल जर आपल्या आयुष्यामध्ये आपण केले तर नक्कीच आपण सुखी राहणार आहोत. तर मी म्हटलं आजचा ब्लॉग ना असा छान म्हणजे तुमच्याबरोबर गप्पा मारायच्या, जसं की तुम्ही आजूबाजूला माझ्या बसलेला आहात आणि मी तुमच्याबरोबर गप्पा मारते. काही गोष्टी छोट्या मोठ्या ज्या आहेत आयुष्यामध्ये मी जगते त्यात तुम्हाला सांगते, जेणेकरून तुम्हालाही त्या ऐकून फायदा होईल, तुम्हालाही छान वाटेल, फ्रेश वाटेल, प्रेरणादायी काहीतरी वाटेल आणि तुम्हीसुद्धा काहीतरी म्हणजे तुम्हाला जे तुमची स्वप्न आहेत करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला थोडीफार मदत होईल किंवा तुम्ही त्या गोष्टी करू शकाल. तर हे छोटे मोठे बदल जे आहेत स्वभावामध्ये आपल्या करायचे, इतरांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आणि अजून एक मी नियम जो फॉलो करते ना तो तुम्हाला सांगते, मला क्विकली आता आठवला तो. तर तो असा आहे की बघा, टोमणे. आता तुम्ही स्टेटस पाहत असाल व्हॉट्सअपला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर काही लोक काय करतात म्हणजे टोमण्याचे जे स्टेटस असतात ना ते ठेवतात किंवा असं म्हणजे नाही का, टोमणे मारण्याचा ज्यांचा स्वभाव असतो ना अशा व्यक्तींपासून आहे ना 10 काय 100 फूट लांब राहा असं माझं म्हणणं आहे. कारण त्या ज्या व्यक्ती असतात ना स्वभावाने इतक्या डेंजर असतात ना की काही सांगू शकत नाही. आणि समोरच्या व्यक्तीचा टोमणे ऐकणाऱ्या व्यक्तीचा जर स्वभाव हळवा असेल ना, 100% सांगते की त्या टोमण्यांचा आपल्या आयुष्यावर 100% परिणाम होतोच. कारण ताईंनो कसं आहे माहिती आहे का, हे सगळं मी अनुभवलेलं आहे म्हणून तुम्हाला मी सांगते. इतरांचे टोमणे अजिबात मनावर घ्यायचे नाही. उलट आपली पॉझिटिव्हिटी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल याचा प्रयत्न करायचा कधीही. आणि आपणही कधीही असं वागायचं नाही की आपलं जे बोलणं आहे ते इतरांना लागेल किंवा टोमण्यासारखं वाटेल. तर ह्या समाजामध्ये, ह्या आयुष्यामध्ये ना तुम्हाला खरं सांगते, माणसं जपणं, माणसांना जोडणं इतकं महत्त्वाचं झालेलं आहे. करोनाच्या काळामध्ये तुम्ही तर पाहिलं माणूस माणसापासून किती लांब गेलेला होता. तर म्हणजे आपलं बोलणं असं असावं, आपलं वागणं असं असावं की एखाद्या मैत्रिणीला, एखाद्या व्यक्तीला भेटलेल्या एखाद्या म्हणजे माणसाला, व्यक्तीला ना आपलं बोलणं, आपला स्वभाव आवडला पाहिजे.
आणि म्हणजे नाही का लक्षातच राहिली पाहिजे. आपल्या शब्दातून आहे ना, आपल्या शब्दातून आपण त्या माणसाच्या लक्षात राहिलो पाहिजे, असं आपण राहिलं पाहिजे. तर टोमणे पहिलं तर मारणं सोडून द्यायचं. ज्या इतर व्यक्ती असतात आजूबाजूला वावरतात आपल्या समाजामध्ये, तर त्यांच्याशी खरं तर बोलताना खूप आपली जी भाषा आहे ती सौम्य असावी, प्रेमळ असावी, मनमिळावू असावी. तर आपण कसं राहायचं थोडक्यात तुम्हाला सांगते, पाण्यासारखं. म्हणजे एक इतर कुठल्याही स्वभावाची व्यक्ती जर असेल ना, तर त्याच्याबरोबर आपण प्रेमानंच बोलायचं, चांगलंच बोलायचं. तर पटकन माणसं जी आहेत आपल्याला म्हणजे आपल्याशी मिळतं जुळतं घेतात. तर असं आहे. त्यामुळं मग माणसं जोडणं, माणसं कमवणं आणि माणसांशी पटवून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये एकदा जमल्या आणि हे सगळं गणित जमलं ना, की आपलं आयुष्य खूप सुखकर होतं, असं म्हणायला हरकत नाही. ह्या छोट्या-मोठ्याच गोष्टी आहेत. अगदी काही स्क्रिप्ट नाही लिहिलेली बघा ताईंनो, काही नाही, कुठलं प्लॅनिंग नाही, काही नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी ना मी फॉलो करते माझ्या आयुष्यामध्ये. जर तुम्ही केलात ना, तर तुमचासुद्धा स्वभाव खूप छान होणार आहे. सगळं ज्याचा स्वभाव चांगला, ज्याची वाणी चांगली, ज्याची वाणी शुद्ध, विचार शुद्ध, त्याचा म्हणजे त्याच्या डोक्यावर आहे ना देवाचा वरदहस्त असतो, असं मला वाटतं. आणि आपण मनापासून देवाची भक्ती करायची, एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी करायच्या. आपोआप आपली प्रगती जी आहे ती भगवंतच करून घेत असतो, देवच करून घेत असतो. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर असो, आता व्हिडिओ कसा वाटला, हे जे मी बोललेले आहे ते पॉईंट तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला यातला पॉईंट कुठला आवडला, माझं बोलणं आवडलं का, नक्की कमेंट करून सांगा. आणि आजच्या व्हिडिओचा मी इथंच शेवट करते. तर खूप बडबड केली आहे ताईंनो आज. आजच्या व्हिडिओचा शेवट इथंच करते. आपण परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. बाय बाय.